हं. ट्रू. Uh, करेक्ट करेक्ट. if I talk about a non-productive day, it is too much of work at hand, keeping yourself busy a lot, and end of the day having this feeling that I haven't completed anything. खूप सारं काम केलंय, पण एक कंप्लीट केल्याचं फिलिंग नसणं. आय फील देअर इज नथिंग कॉल्ड एज टाईम मॅनेजमेंट बिकॉज प्रत्येकाकडे 24 तासच असतात. सो इट इज ऑल अबाउट सेल्फ मॅनेजमेंट, मॅनेजिंग युअर ओन सेल्फ, मॅनेजिंग युअर माइंड. एखाद्या अनप्रोडक्टिव्ह व्यक्तीच्या मनात काय इमोशन्स असतात? In NLP, we say there are no unproductive people. There are unproductive states. So, welcome back once again. Today's guest, Rohit Bagaitkar, is somebody I've known for a year, and he is a live testimonial of what we can do for you at NYB to help you build a powerful personal brand. So, this multi talented guy right here was doing a lot of things. So, he used to be a corporate trainer, he used to take art of living workshops, he used to take goal setting workshops, he used to be a parenting coach. But today, I'm going to very proudly introduce him as a productivity coach, and he uses NLP as a tool to improve and boost your productivity. I have myself learned productivity from Rohit Bagaitkar and Umesh Soman. So I am very sure that this conversation is going to be very helpful and impactful, especially in the beginning of the year, to help you make 2026 very productive. So a grand welcome to you, Rohit. I'm so happy you're here. Thank you so much. It's really nice to meet you and converse with you regarding topics that are really helpful to people. As you know, we are having a vision to help people become much more productive, much more transformed. ओके. सो प्रोडक्टिव्हिटी कोच म्हटल्यानंतर एक काही परसेप्शन्स लोकांच्या डोक्यात येतात, आणि बरेचदा असंही होतं की आजकाल प्रोडक्टिव्हिटी कोचेस सगळीकडे आहेत. जसं ऑनेस्टली स्पीकिंग आजकाल सगळेजण पॉडकास्ट पण करतात. खरं आहे. सो बिफोर आस्किंग यू व्हॉट प्रोडक्टिव्हिटी कोच इज ऑर व्हॉट प्रोडक्टिव्हिटी मीन्स, आय वॉन्ट टू स्टार्ट विथ व्हॉट अकॉर्डिंग टू इज अ नॉन प्रोडक्टिव्ह डे. So, if I talk about a non-productive day, it is too much of work at hand, keeping yourself busy a lot, and end of the day having this feeling that I haven't completed anything. खूप सारं काम केलंय, पण एक कंप्लीट केल्याचं फिलिंग नसणं ओके, इंटरेस्टिंग. इज अन अनप्रोडक्टिव्ह डे ॲज पर माय परसेप्शन. ओके. सो गुड यू पॉइंटेड दिस आउट, बिकॉज बऱ्याच जणांना असं वाटतं की प्रोडक्टिव्हिटी किंवा मी कंटिन्युअस काहीतरी करतोय म्हणजे मी प्रोडक्टिव्ह आहे. सो तसं नाही आहे. True. आणि सो यू हेल्प मी ब्रेक दिस मिथ की प्रोडक्टिव्हिटी मीन्स टाईम मॅनेजमेंट. बट सो दिस वॉज माय परसेप्शन दॅट being productive is equal to managing your time well. But you helped me understand that it is way more. It is in fact improving your mindset. So can you throw some light on it? शुअरली. बऱ्याचदा म्हणजे जेव्हा मी टाईम मॅनेजमेंट वर्कशॉपसुद्धा घेतो ना, त्यावेळेससुद्धा तिथे इट इज ऑल रिलेटेड टू प्रोडक्टिव्हिटी. आय फील देअर इज नथिंग कॉल्ड एज टाईम मॅनेजमेंट बिकॉज प्रत्येकाकडे 24 तासच असतात. सो इट इज ऑल अबाउट सेल्फ मॅनेजमेंट, मॅनेजिंग युअर ओन सेल्फ, मॅनेजिंग युअर माइंड. सो इट ऑल बॉइल्स डाऊन टू हाऊ यू मॅनेज युअर माइंड, हाऊ यू मॅनेज युअर स्टेट्स. करेक्ट. इन NLP ज्याला आपण स्टेट ऑफ माइंड म्हणतो. सो ते तुम्ही कसे मॅनेज करताय, ओके. आणि दॅट इज ऑल अबाउट प्रोडक्टिव्हिटी, हाऊ यू मॅनेज युअर स्टेट वेन एव्हर इट इज रिक्वायर्ड. ओके. तू सुरुवातीला म्हणालास की जेव्हा एखाद्या व्यक्तीला फील होतं की त्याने खूप काम केलं आहे, पण एंड ऑफ द डे असं वाटतं की कम्प्लीट नाही झालं. सो यू मेन्शन द वर्ड फील. येस. सो एखाद्या अनप्रोडक्टिव्ह व्यक्तीच्या मनात काय इमोशन्स असतात, काय रेंज ऑफ फिलिंग्स असतात? बऱ्याचदा अनप्रोडक्टिव्ह व्यक्ती हा अनअवेअर असतो की तो अनप्रोडक्टिव्ह आहे. ओके. इट स्टार्ट्स फ्रॉम देअर. आणि द मोमेंट यू गेट इन टू दॅट अवेअरनेस स्टेट, देन यू डिफाईन युअर लिमिटिंग बिलीव्स. म्हणजे कुठल्या समजुती, कुठले विश्वास जे काही आपण घेऊन चालतो ते आपल्याला रोखून ठेवतात प्रोडक्टिव्ह बनण्यापासून, किंवा आपले काही निगेटिव्ह इमोशन्स जे अनरिझॉल्वड असतात की ज्याच्यामुळे आपण आपलं 100% देऊ शकत नाही. ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण अवेअरनेसमध्ये येतो तेव्हा आपल्या लक्षात यायला लागतात, आणि त्याच्यावरती काम केल्यावरती
तो अनप्रोडक्टिव्ह माणूस प्रोडक्टिव्ह बनतो. रादर NLP खूप वेगळ्या पद्धतीने ह्याच्याकडे बघतं. इन NLP वी से देर आर नो अनप्रोडक्टिव्ह पीपल, देर आर अनप्रोडक्टिव्ह स्टेट्स. ओ इंटरेस्टिंग. सो कोणताच व्यक्ती NLP मध्ये आपण तेच म्हणतो की आपण कोणालाच लेबल नाही करू शकत. सो तो व्यक्ती अनप्रोडक्टिव्ह नाही आहे, त्याचा स्टेट ऑफ माइंड अनप्रोडक्टिव्ह आहे. द मोमेंट यू चेंज दॅट स्टेट, द पर्सन अगेन गोज इन टू द प्रोडक्टिव्हिटी रेल्म. Correct. So interesting, very true. So basically, productivity, or rather, being unproductive is an outcome of something unresolved at an emotional level, at a mental level. ट्रू. So typically, when you deal with people, so let's say for example, you said ki most of the times people are unaware that they are unproductive. येस. But I feel ki there is also a segment of people who are aware that they are unproductive. Like for example me, sometimes मला असं वाटतं की अरे आज मी हे प्लॅन केलेलं, अमुक अमुक झालं, अमुक नाही झालं. सो फॉर समबडी हू इज अवेअर दॅट ही ऑर शी वॉन्ट्स टू बी प्रोडक्टिव्ह, तो त्याला तू काय सांगशील? सो मग त्यांना मी सांगेन, द मोमेंट यू गेट इन टू द स्टेप ऑफ अवेअरनेस की मी अनप्रोडक्टिव्ह आहे, आज मला अनप्रोडक्टिव्ह वाटतंय, इमिजिएटली ना त्या स्टेटमध्ये असताना आयडेंटिफाय व्हॉट आर द रिझन्स. कधी कधी तुमचं तुम्हाला आयडेंटिफाय करता येतं, कधी कधी तुम्हाला कोणाची मदत घ्यायला लागते की का बाबा मी का प्रोडक्टिव्हिटी चेज करतोय रादर दॅन बीइंग इन दॅट प्रोडक्टिव्ह स्टेट. आय लाईक व्हॉट यू सेड. या. सो हा एक फॅक्टर असतो जो खूप महत्त्वाचा असतो की तुम्ही त्या क्षणी जर आयडेंटिफाय केलं तर तुम्ही त्या स्टेट ऑफ माइंडमध्ये असतात की तुमचं माइंड तुम्हाला हेल्प करत असतं आयडेंटिफाय करायला, कंपार्टमेंटलाइज करायला. असे 2-3 कॉमन रिझन्स काय आहेत दॅट मेक पीपल अनप्रोडक्टिव्ह, वॉट एव्हर यू हॅव ऑब्झर्व्ड इन युअर प्रॅक्टिस सो फार? भरपूरदा ना आपण एक शब्द वापरतो, ट्राय करतो मी, मला हे ट्राय करायचं आहे, आणि त्या ट्राय करण्याच्या नादात आपण बऱ्याचशा गोष्टी अर्धवट सोडून देतो. ओके. कारण अनकॉन्शियस माइंडला NLP मध्ये आपण अनकॉन्शियस माइंड म्हणतो. अनकॉन्शियस माइंडला ट्राय प्रोसेस करणं अवघड जातं, रॅदर तो ट्राय प्रोसेस करणं बाजूला ठेवतो. आपलं जे अनकॉन्शियस माइंड असतं इट इज हायली एनर्जी कन्झर्वेशन ऑर्गॅनिझम, और आय कॅन से तो असा पार्ट आहे की जो कम्प्लिटली एनर्जीचं ऑप्टिमाइज्ड युटिलायझेशन कसं करेल ह्याच्यावर फोकस करतो. द मोमेंट वी से आय एम गोइंग टू ट्राय दिस, तो एनर्जीचा एक पार्ट बाजूला काढून ठेवतो, आणि जेव्हा ट्राय करू आपण ॲक्च्युअलमध्ये करू तेव्हा ती एनर्जी रिलीज करतो. आणि जेव्हा आपण अशा भरपूर गोष्टी अनफिनिश ठेवतो, भरपूर गोष्टी ट्राय करायच्या म्हणून डोक्यात ठेवतो आणि ॲक्च्युली काम करण्याच्या ऐवजी तिथे ती एनर्जी बायफर्केट झालेली असते आणि आपल्याला ड्रेन्ड आउट व्हायला होतं, आणि मग वी फील अनप्रोडक्टिव्ह. डॅम इंटरेस्टिंग, व्हेरी प्रॅक्टिकली एक्सप्लेन्ड. सो टिपिकली असे काय कीवर्ड्स आपण आयडेंटिफाय करू शकतो? जसं तू एक म्हणालास की एक ट्राय आहे. सो लेट्स से फॉर एक्झाम्पल आय वॉन्ट टू ॲनलाइज की दीज आर द रिझन्स दॅट मेक मी अनप्रोडक्टिव्ह. सो आय शुड रिमूव्ह द ट्राईंग थिंग फ्रॉम माय लाईफ. व्हॉट एल्स कॅन आय इम्प्रोवाइज ऑन? सेकंड इज चेक ऑन युअर कॉन्व्हर्सेशन विथ युअर ओन सेल्फ, ज्याला आपण सेल्फ टॉक म्हणतो कॉमन लँग्वेज. की आपण असं म्हणतोय का की जोपर्यंत सगळ्या गोष्टी परफेक्ट होत नाहीत ना तोपर्यंत मी जाणार नाही. पण त्या परफेक्ट होईपर्यंत तुम्ही ॲक्शन पण तर घेत नाही ना. आणि प्रोडक्टिव्ह होण्यासाठी इट इज व्हेरी नेसेसरी, जे नायके म्हणतं, जस्ट डू इट. ॲक्शन इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. आणि परफेक्शनच्या मागे धावण्यापेक्षा चालू करा आणि एम फॉर गेटिंग बेटर एव्हरी टाईम. ह्याच्याने काय होतं की माइंडवरती तो एक लोड जो आलेला असतो किंवा परफेक्शनिस्ट असण्यामागचं जे एक हे असतं की जिथे आपण स्वतःला स्टक करत असतो ते निघून जातं. वी गेट इन टू दॅट ॲक्शन मोड, वी टेक फीडबॅक्स. द मोर वी वर्क ऑन आवर ओन सेल्फ, द मोर वी ॲनलाइज हाऊ वी कॅन डू बेटर. Interesting. So, as a productivity coach, why did you choose NLP as a tool? दिस इज अन अमेझिंग क्वेश्चन बिकॉज NLPनी मला पर्सनली खूप बेनिफिट दिला.
आणि एखादी गोष्ट आपण वापरायला केव्हा चालू करतो, जेव्हा आपल्याला त्याचा पर्सनली फायदा झालेला असतो. राईट फ्रॉम मूव्हीज असेल, रेस्टॉरंट असेल, आपल्याला जेव्हा आवडतं तेव्हा आपण दुसऱ्यांना रेकमेंड करतो. NLPचं सेम माझ्या बाबतीत झालं. NLPनी मला खूप बेनिफिट दिला. राईट फ्रॉम गोल सेट कसा करायचा लाईफमध्ये, तिथपासून तो अचीव करण्यासाठी काय, म्हणजे NLP एका सिम्पल गोष्टीवरती काम करतं. इट हेल्प्स यू टू फर्स्ट आयडेंटिफाय युअर डिझायर्ड स्टेट, म्हणजे तुम्हाला कुठे पोचायचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे टू आयडेंटिफाय युअर प्रेझेंट स्टेट, आत्ताची सद्यस्थिती काय आहे. आणि ह्या दोन्हीमध्ये जी गॅप आहे त्याचं रिझनिंग काय आहे. त्या रिझनिंग्सवरती NLPचे वेगवेगळे टूल्स अँड टेक्निक्स आहेत, ज्याच्याने खूप बेनिफिट होतो ती गॅप कमी करायला आणि इव्हेंच्युअली घालवायला. इंटरेस्टिंग. सो दिस कॉन्व्हर्सेशन वॉज अ लिटल बिट ऑफ अ रिफ्रेशर फॉर मी जे आपण NLPमध्ये केलं. येस. सो एखादा गमतीशीर किस्सा सांगू शकतोस का, जिकडे रादर मोर दॅन गमतीशीर, अ पॉवरफुल example that you remember, more like a case study, जिकडे you help somebody break or reduce that gap from present state to desired state? असे ॲक्च्युली स्पीकिंग वेगवेगळ्या एज ग्रुपमध्ये वेगवेगळ्या सिच्युएशन्समधले हे आहेत. एक मला आठवतो खास करून कोविडच्या वेळी झालेली गोष्ट. आमच्या असेच एक पार्टिसिपंट होते NLPमध्ये. आम्ही एक टूल शिकवतो, सर्कल ऑफ एक्सलन्स. सो इन्स्टंटली स्टेट ऑफ माइंड चेंज करतं ते. कोविडची स्थिती अशी होती की सुरुवातीच्या काळात खूप सगळे फिअरमध्ये होते. ऑक्सिजन लेवल्स थोड्या खाली आल्या होत्या, लगेच पाल्पिटेशन्स येतात, असं सगळं झालं. आणि ही व्यक्ती मला कॉल करत होती आणि ड्यू टू सम रिझन्स मी वर्कशॉपमध्ये असल्यामुळे ते घेऊ नाही शकलो. आणि इन्स्टंटली त्या मोमेंटला त्यांनी कॉल कट केला आणि ही डिड सर्कल ऑफ एक्सलन्स. आणि ही सिच्युएशन सांगतो आता मी काय होती. ती व्यक्ती हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालेली ओ. की ऑक्सिजन लेवल कमी झाली आहे. कोविडचा काय म्हणतात त्याला, ही वॉज डायग्नोज्ड विथ कोविड-19. आणि त्या ह्याच्यात काय करायचं, भीती वाटते, सगळं होतं आहे. आणि कॉल कट केला आणि त्यांनी सर्कल ऑफ एक्सलन्स केला आणि मला परत कॉल केला की सर मी तुम्हाला कॉल केला होता, काय करायचं. पण तुम्हाला कॉल करता क्षणी माझ्या माइंडनी मला हे टूल समोर आणलं, व्हेरी नाईस. ते वापरलं, माझ्या ऑक्सिजन लेवल स्टेबल झाल्या, फिअर गेलेलं होतं आणि डॉक्टरांनी 1 दिवसात डिस्चार्ज दिला. ओ, अमेझिंग. सो दिस इज द पॉवर हाऊ माइंड कॅन मेक यू फील प्रोडक्टिव्ह. म्हणजे आता प्रोडक्टिव्हिटी इज नॉट ओनली अबाउट वर्क ॲट हँड. इट इज ऑल्सो अबाउट डीलिंग विथ सिच्युएशन्स की जिथे तुम्हाला अनरिसोर्सफुल वाटतं. द मोमेंट यू गेट फ्रॉम दॅट अनरिसोर्सफुल स्टेट टू अ रिसोर्सफुल स्टेट, यू आर प्रोडक्टिव्ह. आता 10वी-12वीच्या एक्झाम्स येतात. सो 10वी-12वीच्या स्टुडंट्ससाठी प्रोडक्टिव्हिटी बूस्ट करण्यासाठी आर देअर एनी लाईक टिप्स ऑर बूस्टर टिप्स? आत्ताचा सिच्युएशन अशी आहे ना की जेवढा अभ्यास केला आहे तो रिवाईज करा. नवीन काहीतरी आत्ता करायला जाऊ नका. बिकॉज नवीन करण्यामध्ये जास्त एनर्जी लावायला लागते. तर तीच एनर्जी तुम्ही जो केलेला अभ्यास आहे तो अजून चांगला पक्का करण्यामध्ये लावा. आणि प्रोडक्टिव्हिटी तुमची आत्ताच्या पिरियडमध्ये वाढवायची असेल तर सॉल्व मोर पेपर. कारण आपली जी एक्झाम सिस्टम आहे ती रायटिंग बेस्ड आहे की आपल्याला एक्झाम द्यायला लागते. स्टिप्युलेटेड टाईममध्ये आपल्याला पेपर पूर्ण करायला लागतो. सो प्रोडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी त्या स्टिप्युलेटेड टाईममध्ये जसं तुमचा एक्झाम टाईम असतो तसाच घरी पेपर सॉल्व करा. की ह्याची प्रॅक्टिस केल्याने तुमची प्रोडक्टिव्हिटी वाढते. बिकॉज प्रोडक्टिव्हिटी वाढणं म्हणजे काय की कमी वेळात जास्तीत जास्त टास्क कंप्लीट करणं. आणि हे केव्हा करू शकतो, जेव्हा माइंड हॅबिच्युअल असतं. अगेन जसं मी मगाशी सांगितलं, माइंड इज ऑल अबाउट कन्झर्विंग एनर्जी. त्यामुळे हॅबिट्स फॉर्म होतात. आणि मग जर तुम्ही वेळेत पेपर पूर्ण करायची हॅबिट लावून घेतलीत स्वतःला तर एक्झामच्या वेळी ती हॅबिट तुम्हाला वेळेत पेपर पूर्ण करून देते. व्हेरी ट्रू. इंटरेस्टिंग. सो जस्ट क्विकली समरायझिंग व्हॉट वी डिस्कस सो फार, टू चेंज युअर स्टेट फ्रॉम बीइंग अनप्रोडक्टिव्ह और फीलिंग अनप्रोडक्टिव्ह टू
starting the journey of becoming productive, first and foremost is you have to stop using I will try sentences. Yes. So instead of that, what can we say? I will am do it. doing it. I'm I will doing do it. it. I will do it. Second thing is we need to stop chasing perfection, right? Because This is my opinion. okay, बिकॉज इथे कुठे मला चुकीचं नाही ठरवायचं आहे कोणाला. हा, fair enough. इट इज जस्ट माय ओपिनियन की परफेक्शनिस्ट म्हणून, कारण मी ह्या फेजमधून गेलेलो की जोपर्यंत ते व्हिडिओज I know, been परफेक्ट होत नाहीत तोपर्यंत करायलाच नको. आणि मग तो त्याच्यात एवढा गॅप जातो की आपण काही ऍक्शनच घेतलेली नसते. आणि मग होतं अरे आत्ताही आपण तसाच व्हिडिओ करणार, त्यापेक्षा आधी केलं असतं तर 1 वर्षात बेटर व्हिडिओज आले असते आपले. हे स्वतःच्या अनुभवातून शिकलेले आणि फीडबॅक घेऊन आलेले बोल आहेत. व्हेरी ट्रू. आणि जस्ट टू ॲड टू वॉट यू सेड, बरेचदा जेव्हा क्लायंट्स माझ्याकडे येतात त्यांना त्यांची सोशल मीडिया जर्नी सुरू करायची असते. ठीक आहे, प्रत्येकाला 100 प्रश्न असतातच. बट दीज डेज आय हॅव चेंज्ड माय पिच, की मी त्यांना असं नाही सांगत आहे की आपण असं मस्त करूया, भारी करूया, तमुक करूया. माय पिच टू देम इज लेट्स मेक फर्स्ट 10 वर्स्ट व्हिडिओज ऑफ युअर लाईफ. त्याच्याने काय होतं, सडनली ना त्यांच्या डोक्यातलं ते प्रेशर आणि अँझायटी निघून जाते की मला चांगलं परफॉर्म करायचंच आहे, परफेक्टच व्हायचं. बिकॉज कमिंग फ्रॉम माय ओन एक्सपिरियन्स, जसं तू म्हणालास, मी जेव्हा माझे सुरुवातीचे व्हिडिओज बघते, असंच आत्ताचे व्हिडिओज बघते, आय नो आय एम डुईंग रिलेटिव्हली बेटर बिकॉज आय हॅव डन चिटी व्हिडिओज बिफोर. सो प्रत्येकाला क्लायंटला काय असं वाटतं की बापरे, मी एक तर मी पैसे मोजणार आहे, तर मला त्या व्हिडिओतनं आउटकम आलंच पाहिजे. बट ती जी गॅप असते, मला आय जस्ट लव्ह वॉट यू सेड की द होल एनर्जी कन्झर्वेशन बिट आणि काय म्हणतात त्याला, पोटेन्शियल एनर्जी जी अशी स्टॅग्नंट असते, ती ते ॲटलिस्ट बॅड व्हिडिओज करण्याच्या फेजमध्ये, बॅड व्हिडिओज करण्याच्या अटेम्प्टमध्ये ती ॲक्शनमध्ये तरी कन्वर्ट होते. अँड देन द नेक्स्ट स्टेप्स बिकम रिलेटिव्हली सिम्पलर. आणि NLP मध्ये आपण जसं कायम म्हणतो, देर इज नथिंग कॉल्ड ॲज फेलियर, देर इज ऑलवेज अ फीडबॅक. सो बॅड व्हिडिओ असला तरी त्याच्यातून फीडबॅक घ्या, गो फॉर अ बेटर व्हिडिओ नेक्स्ट टाइम. सो टेकिंग फीडबॅक्स इज व्हेरी मच necessary when we talk about being productive. So since you are speaking about feedbacks, as a productive coach, what are the worst feedbacks that you have received so far? हे सेशन्सचा काही फायदाच नाही झाला. आणि तिथे जेव्हा आपण ॲनलाइज करून देतो त्यांना की त्यांचा प्रेझेंट स्टेट काय होता, प्रिव्हियस स्टेट काय होता रॅदर, आणि आपण आत्ता त्यांना कुठे आणलं आहे हे जेव्हा त्यांना आपण ऑन पेपर दाखवतो, तेव्हा ते कुठेतरी लक्षात येतं. नाही तर सुरुवातीच होते काय फरक पडल्याचं वाटत नाही आहे. वाटत नाही आहे, अगेन जसं मी म्हणलं, वाटणं आणि ते असणं ह्याच्यात पण गॅप असते. सो असे काही फीडबॅक्स असतात. त्याच्यानंतर काही फीडबॅक असे असतात की तुम्ही सांगितलं ते मी करतोय, पण इथे जो पण येतो ना तो खूप इम्पॉर्टंट आहे. आणि तिथे ते थांबतात, कारण ॲक्च्युली काय सांगायचं आहे इथेच गडबड असते, पण तो पण कुठेतरी असतो. आणि द मोमेंट तुम्ही तो पण काढता, आय से यू आर प्रोडक्टिव्ह. व्हेरी नाईस. अगेन द होल बट थिंग जे आपण NLP मध्ये शिकलोय. येस. असं झालंय, NLPचा अभ्यास केल्यामुळे आणि सतत अभ्यास करायला आवडल्यामुळे ना, सगळे कॉन्व्हर्सेशन्स NLPच्या इर्दगिर्द फिरत Of राहतात. course, that is your tool. So you have to be doing सो that. अगेन बट इज समथिंग विच इरेजेस द प्रिव्हियस थिंग. Correct. की मला प्रोडक्टिव्हिटीवरती मी सेशन घेतलंय, पण ते पण म्हटल्या आधीचं सगळं पुसलंच गेलं ना. Correct. अँड द माइंड वेट्स फॉर व्हॉट इज द मिस्टेक, व्हॉट इज समथिंग दॅट हॅज गॉन रॉंग. इट वेट्स फॉर दॅट आफ्टर दॅट बट. So try, but, and not. These are the words that we have to stop using. Not use, but stop using. Or you can replace those words. Correct. That is even a better language. इंटरेस्टिंग. तू मगाशी जेव्हा आपण कॉन्व्हर्सेशन सुरू केलं, तू म्हणाल देर आर 2 टाईप्स ऑफ पीपल. एक जे अनअवेअर असतात की दे आर प्रोडक्टिव्ह, अँड वन हु आर अवेअर बट दे वॉन्ट टू डू समथिंग. सो या अनअवेअर लोकांना काय सांगशील? सो बेसिकली अनअवेअर लोकांना पहिली स्टेप असते की त्यांना अवेअरनेसमध्ये आणणं. बट देन व्हॉट इज देअर सेल्फ डायलॉग, की म्हणजे मी खूप काम करतोय,
मी Okay. बिझी आहे. आय डोंट हॅव टाइम फॉर अदर So ॲक्टिव्हिटीज. these are the keywords. हां. आणि म्हणजे कुठेही कोणी बोलवलं की काहीतरी वेगळं त्यांना जरी करावं असं वाटलं ना, इन्स्टंटली, इमिजिएटली एक डायलॉग आतमध्ये चालू असतो. आत्ता वेळ नाहीये किंवा हे आत्ता प्रायोरिटीमध्ये नाहीये. किंवा बऱ्याचदा ही मिथ म्हणजे एकेकाळी मी पण या मिथमधून गेलेलो होतो, की ऑफिसमध्ये लाँग आवर्स काम करणं म्हणजे प्रोडक्टिव्ह असणं. ॲक्चुअली तसं नाहीये. तुम्ही जेवढं फटाफट वेळेत काम संपवता, तेवढंच तुम्ही आणि मग इट टॉक्स अबाउट वर्क लाईफ बॅलन्स. द मोर प्रोडक्टिव्ह आर, द मोर यू कॅन बॅलन्स युअर वर्क लाईफ. So as a productivity coach, how does your day look like? How do you start your day? आय स्टार्ट विथ पहिला 1 तास मोबाईल बघतच नाही, हातच नाही लावत. त्याची बॅटरी डेड आहे का काय आहे का काय आहे? जस्ट कीप असाइड. आय स्टार्ट विथ रीडिंग आउट माय गोल्स. मी एक VVIMP म्हणून प्रोग्राम केला आहे. मी पण आता तो कंडक्ट करतो. विच इज विजन, व्हॅल्यूज, आयडेंटिटी, मिशन आणि पर्पज. हे अनकॉन्शियसमधून डिस्कवर करायला माझे मेंटर उमेश सोमण त्यांनी मला मदत केली. आता आम्ही दोघं मिळून हा वर्कशॉप घेतो. सो माझं जे VVIMP डॉक्युमेंट आहे ते वाचणे, ज्याच्यामुळे ना उठल्यावरती हा प्रश्न नसतो की आज मला काय करायचं आहे. पर्पज इज क्लिअर. सो ते स्टार्ट झालं की त्याच्यानंतर आय स्टार्ट विथ माय डेली रुटीन ॲक्टिव्हिटीज ज्या काही असतात. फ्रेशन अप होणं, ब्रेकफास्ट करणं, योगा करणं. आय डू अ बिट ऑफ प्राणायाम योगा आणि बिईंग अन आर्ट ऑफ लिव्हिंग टीचर सुदर्शन क्रिया करणं हे सेट झालेलं आहे. म्हणजे एखाद दिवस जर ते मिसआउट झालं तर कुठेतरी अशी हुरहुर लागून राहते. एवढं जेव्हा तुमचं काय म्हणतात शेड्यूल तुम्ही सेट करता की ती हुरहुर लागते, तिथे कुठेतरी तुम्ही स्टेप घेत असता दिवसेंदिवस ग्रो होण्यासाठी. आता ह्याच्यात कधी कधी चेंजेस येऊ शकतात अँड दॅट इज फाईन. Being productive doesn't mean you have to be always in the state of always happy. ते ऑलवेज आहे ना हा खूप चॅलेंजिंग पार्ट असतो. सो ते झाल्यावरती मग रेग्युलर ऑफिस आवर्स, क्लायंट मीटिंग्स. एकदा तो पहिला 1 तास तुम्ही काय विचार करताय हे खूप मॅटर करतं. तुमचा फोकस कशावर आहे ते मॅटर करतं. So why do you think most productivity coaches fail? कुठेतरी ना खूप कॉन्शियस माइंडवरती काम केलं जातं. वेअर ॲक्च्युअल वर्क हॅपन्स ॲट द अनकॉन्शियस. मोस्टली जे NLP यूज करतात त्यांना हे माहिती आहे की ऑल चेंज हॅपन्स ॲट द अनकॉन्शियस लेवल. आणि जेव्हा मी हे म्हणतो की ते कॉन्शियसवरती काम करतात, कॉन्शियस इज ऑल अबाउट लॉजिक, ऑल अबाउट प्लॅनिंग. अँड वेन वी से प्लॅनिंग इट इज ऑल अबाउट सिस्टम्स. एक जनरलाइज विजन, एक जनरलाइज स्ट्रॅटेजी, एक जनरलाइज बिझनेस प्लॅन. आणि तिथे जो इंडिव्हिज्युअल असतो ना त्याच्या अनकॉन्शियसमध्ये काय चाललं आहे ह्याच्यावरती फोकसच होत नाही. कॉन्शियसली त्यांनी सगळं केलं पण अनकॉन्शियसमधून जे एक्झिक्युशन आपण जे म्हणतो अनकॉन्शियस माइंड इज द लेबरर ऑर द एक्झिक्युटर, त्याला कमांडच नीट पोचलेलं नाही आहे. इट इज लाईक दॅट स्मॉल चाइल्ड की ज्याला आपण सांगितलं पाणी दे की तो कुठलंही पाणी आणून देणार. सो त्यासाठी इट इज व्हेरी नेसेसरी की इंडिव्हिज्युअल्सवरती त्यांच्या अनकॉन्शियसवरती म्हणजे त्यांच्या बिहेवियर्सवरती, त्यांच्या लिमिटिंग बिलीफ्सवरती, त्यांच्या पॅटर्न्सवरती काम होणं फार गरजेचं आहे टू ब्रिंग देम आउट ऑफ अनप्रोडक्टिव्ह स्टेट इन टू द प्रोडक्टिव्ह स्टेट. अगेन आय एम नॉट सेईंग कन्व्हर्टिंग अनप्रोडक्टिव्ह पीपल इन टू प्रोडक्टिव्ह पीपल. ब्रिंग देम आउट ऑफ अनप्रोडक्टिव्ह स्टेट इन टू प्रोडक्टिव्ह स्टेट. इंटरेस्टिंग. सो आपले व्ह्युअर्स जे आपला पॉडकास्ट बघतायत त्यांना तुला अप्रोच करायचं असेल तर हाऊ डू दे रीच आउट टू यू वन, आणि सेकंडली व्हॉट इज युअर प्रोसेस लाईक म्हणजे एखादा पेशंट एखाद्या डॉक्टरकडे जातो, हाऊ डज द होल डायग्नोसिस ऑफ प्रोडक्टिव्हिटी लुक लाईक? ओके. सो फर्स्ट ऑफ ऑल सोशल मीडियावरती आपण आहोतच. रोहित बागायतकर याच नावाने आहे. आणि जसं तू प्रोसेसचं विचारलंस तर प्रोसेस आपली अशी असते ना, आपण एक पहिले क्लॅरिटी कॉल घेतो. ओके. त्या क्लॅरिटी कॉलमध्ये आपण आयडेंटिफाय करतो की एक्झॅक्टली टॉप 3 चॅलेंजेस काय आहेत जे प्रायोरिटीवरती काम होणं गरजेचं आहे. मग तिथे ना बऱ्याचदा कोणी येऊन मला सांगत नाही की बाबा मी अनप्रोडक्टिव्ह आहे म्हणून मला काउन्सिलिंग घ्यायचं आहे.
ते येऊन सांगतात की बाबा हा माझा प्रॉब्लेम आहे, मला या प्रॉब्लेममधून बाहेर यायचं आहे. काय कीवर्ड्स असतात शक्यतो? आता ह्याच्यात असतं इमोशनल इम्बॅलन्स. मला माझे इमोशन्स मॅनेज करता येत नाही आहेत. किंवा कुठेतरी असं असतं की मला काही काम करावंसं वाटत नाही आहे. लेथार्जी फील होती आहे. आणि लेथार्जीचा जेव्हा प्रश्न येतो ना, बऱ्याचदा मी त्यांना पहिला हा प्रश्न विचारतो, तुमची जी बॅग आहे तुमच्या हातात किंवा तुमचं जे पाकीट आहे, वॅलेट आहे, ते ऑर्गनाइज्ड आहे का? बिकॉज वेन इट कम्स टू प्रोडक्टिव्हिटी अगेन अनकॉन्शियस लुक्स फ्रॉम द पर्स्पेक्टिव्ह ऑफ तुम्ही किती ऑर्गनाइज्ड आहात. सो इतपंच नाही, एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी त्याच्यात मॅटर करतात. हाऊ यू डू समथिंग इज हाऊ यू डू एव्हरीथिंग. येस, ॲब्सोल्युटली ट्रू. सो ही प्रोसेस आपण फॉलो करतो आणि मग एकदा ते टॉप प्रायोरिटी चॅलेंजेस त्यांना आयडेंटिफाय करून दिल्यावर आपण त्यांच्याशी डिस्कस करतो की किती सेशन्स त्यांना लागतील, कसं आपण ते करू शकतो. मग त्याच्यात ट्रेनिंग कोचिंग इंटरव्हेन्शन असेल का, फक्त कोचिंग इंटरव्हेन्शन असेल का, फक्त ट्रेनिंग इंटरव्हेन्शन. ओके, सो थ्रो सम लाईट ऑन दिस. यात वेगवेगळं काय आहे म्हणजे? ओके, सो ट्रेनिंग म्हणजे कसं की तुम्ही माझ्या एका वर्कशॉपला येऊन बसा, तिथे हे वर्कशॉप अटेंड केल्यावरती तुम्हाला या प्रॉब्लेमवरती सोल्युशन मिळू शकतं. ओके. कुठे कुठे काय असतं की कोचिंग करून त्याचं शोकेस होण्यासाठी एक क्राऊड लागतो. मग तिथे त्यांना सांगावं लागतं की तुम्ही आयदर कुठल्या तरी ट्रेनिंगला जा किंवा माझ्या अशा रिलेटेड ट्रेनिंग्सला या की जिथे तुम्हाला हे इम्प्लिमेंट करता येतील गोष्टी. काही काही ठिकाणी असे असतात की प्रॉब्लेम्स फार पर्सनल असतात. मग तिथे फक्त कोचिंग बरोबर थोडंसं काउन्सिलिंग ॲड करावं लागतं. देअर इज अ स्लाईट डिफरन्स इन कोचिंग अँड काउन्सिलिंग. काउन्सिलिंगमध्ये आपण त्यांना थेरपेटिकली काही गोष्टी त्यांच्याबरोबर करतो, व्हाईल कोचिंगमध्ये वी हेल्प देम डिस्कवर व्हॉट इज द सोल्युशन इज इनसाइड देम. टू ब्रिंग इट आउट कोचिंग इज नेसेसरी अँड फॉर काउन्सिलिंग वी वर्क ऑन अ पर्टिक्युलर चॅलेंज. सो मी तुला विचारणंच होते, कारण की हे वर्ड्स ना आजकाल सगळे खूप इंटरचेंजेबली यूज करतात. राईट. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन अ कोच, अ काउन्सिलर, अ मेंटॉर, अ ट्रेनर? सो इथे कसं अगदी आपण शब्दशः जरी घेतलं तर कोच इज समवन हू इज देअर विथ यू टू आयडेंटिफाय सोल्युशन्स दॅट आर देअर विथ यू विच यू आर अनअवेअर अबाउट. ओके. कृष्ण आणि अर्जुन टाइप्स? कृष्ण काउन्सिलर होता, कृष्ण कोच होता, मेंटॉर होता, ट्रेनर ऑल होता. इन वन. ऑल इन वन. म्हणजे ते ऑल इन वन पॅकेज, यू गेट एव्हरीथिंग अंडर वन रूफ असं. सो कोच आणि काउन्सिलरमधला तर आपण डिफरन्स बोललो. आता इट इज ऑल अबाउट ट्रेनर आणि मेंटर. बऱ्याचदा असं होतं किंवा कोच आणि मेंटर. सो मेंटर इज समवन हू इज गायडिंग यू टू इम्प्लिमेंट समथिंग दॅट यू हॅव डिस्कवर्ड. ओके, हे तू केलंस का, अकाउंटेबिलिटी घेणं. गॉट इट. अ मेंटर टेक्स युअर अकाउंटेबिलिटी, रॅदर यू गिव्ह युअर अकाउंटेबिलिटी टू द मेंटर. की बाबा तुला हक्क आहे मला प्रश्न विचारायचा की हे केलं, हे नाही केलं, हे झालं, हे नाही झालं. आणि अ ट्रेनर इज अ वन हू टीचेस यू अ पर्टिक्युलर स्किल सेट. ओके. मग तो माइंडसेट रिलेटेड असू देत किंवा टेक्निकल असू देत, अ ट्रेनर टीचेस यू अ स्किल सेट. Got it. Interesting. So, for those who are unaware that they are unproductive, these are the things that you have to watch out for. If you're constantly using these lines in your everyday life or feeling these things in your everyday life, like मला वेळ नाही आहे, मी खूप बिझी आहे, or giving excuses or delaying or postponing things also, right? किंवा मला आळशीपणा फील होतो आहे. सो if you are feeling all of these in your day-to-day life, it is a cue that parts of your energy is being blocked, and it is time for you to change that state of mind and reach out to this guy over here, Rohit Bagaidkar. He will most certainly guide you and show you the right path. आता प्रोडक्टिव्हिटी कोचिंग करताना साधारण तुला आढळलेल्या मिसकन्सेप्शन्स किंवा अझम्पशन्स काय आहेत? प्रोडक्टिव्हिटीचं डेफिनेशनच बऱ्याचदा ते इंडिव्हिज्युअलिस्टिक आहे असं मला वाटतं. पण ते खूप जनरली जे प्रोडक्टिव्हिटीचं डेफिनेशन आहे त्याच्याशी स्वतःला कम्पेअर केलं जातं. एक्झाम्पल म्हणजे मी 12 तास काम केलं म्हणजे मी प्रोडक्टिव्ह आहे. ओके. कंपॅरिझन. जर तुमची पोटेन्शियल और तुमचं आत्ताचा जो स्टेट आहे
ऑर यू आर मेंट टू वर्क फॉर 8 hours. तुम्ही 12 तासाच्या कंपॅरिझनमध्ये जाऊन काय करणार? म्हणजे एक उदाहरण दिलं जातं, मोठे मोठे जे सक्सेसफुल लोक असतात ते 18-18 तास कामं करतात, 20-20 तास कामं करतात. बरोबर आहे. तुम्ही आत्ता जिथे तुम्हाला 2 तास काम करताना पंचाईत येते, तुम्ही 18 तास काम करायचं एम ठेवून हाऊ आर यू गोइंग टू बी प्रोडक्टिव्ह? त्याच्याने उलटा अजून स्ट्रेस होतो. म्हणजे इथे असं काय आहे का की त्या माणसाची आत्ता पण तुम्हाला की 12 आवर्सचा एक टिपिकल बेंचमार्क आहे, पण तुम्ही 8 तासच काम करू शकता. सो 8 तासाची त्याची कपॅसिटी असं काही आपण म्हणू शकतो का? म्हणू शकतो की प्रत्येक व्यक्तीची कपॅसिटी किती आपण ती वाढवू शकतो. पण 8 आत्ता किती आहे तासातच हे महत्वाचं आहे. आणि 8 तासातच तो सेम आउटपुट देणार असेल तर देन वाय वेस्ट 4 hours जस्ट सिटिंग ऑन द Exactly. You चेअर. can do something else. Okay. So, what are your hobbies like? So, being a productivity coach, I'm sure you manage a lot of things well. So, काम सांभाळून what are the other things that you do? एक तर म्हणजे माझं कामच इतकं इंटरेस्टिंग असतं की एक झालं की आय सी टू इट की आय इंटरॅक्ट विथ सम न्यू पर्सन बिकॉज इट गिव्स मी इन्साइट्स अबाउट डिफरंट पॅटर्न्स. हा एक भाग झाला जो अगेन माझ्या कामालाच कनेक्ट होतो. पण एक वेगळी हॉबी जी मला आहे, जी आय हॅव बीन फॉलोईंग फॉर मेनी इयर्स, इज कुकिंग. Oh my God. Okay. Lucky wife. येस. आणि म्हणजे आय एम नॉट सेईंग येस फॉर शी बिंग लकी. आय एम सेईंग दिस की बाबा ही हॉबी आहे ना, ही म्हणजे इथे तुमचा क्रिएटिव्हिटीचा पार्ट येतो, इथे तुमचा टेक्निकल पार्ट येतो आणि इट गिव्स यू दॅट सॅटिस्फॅक्शन. समोरच्या व्यक्तीकडून जो फीडबॅक येतो, अरे वा हे छान झालंय, किंवा आपण मेन्शन नाही केलं मला वर्षभरात हे, नाही तर मी आले असते ना मोदक बिदक खायला. मोदकपेक्षा आय एम मोर ऑफ की काहीतरी जे अवेलेबल आहे त्याच्यात काहीतरी नवीन कसं क्रिएट करायचं. म्हणजे फॉर एक्झाम्पल काही लिमिटेड भाज्या घरात आहेत, मग त्याचं काहीतरी वेगळं कसं करायचं. सॉटे व्हेजिटेबल्समध्ये त्याच टिपिकल ब्रोकोली, झुकिनी ह्या त्या भाज्या असण्यापेक्षा आपल्या घरातल्या भाज्यांमधून ते कसं होऊ शकतं. म्हणजे बऱ्याचदा इवन आय गो फॉर जे आपण पूर्वी लहानपणी, आय डोंट नो तू कधी खाल्लंयस का, भाजलेलं रताळं. ऑफकोर्स. काय आजकालच्या मुलांना त्या नाही गोष्टी माहिती नसतात की मग ते कसं करायचं. किंवा आय हॅव दॅट तंदूर सेट. सो तंदूर करणं, मग त्याला वेगवेगळ्या मॅरिनेशन्स करणं. सो अशा सगळ्या गोष्टी मी करत असतो. व्हेरी नाईस. आणि मग ह्याच्यातून आय लव्ह गोईंग आउटडोअर्स, ट्रेकिंग करणं जसं जमेल तसं. सो हॉबीपेक्षा मी म्हणेन लाइकिंग येते. ह्या काही गोष्टी आहेत ज्या मी असा वेळ काढून करत असतो. सो बेसिकली वेन यू लव्ह युअर वर्क इटसेल्फ बिकम्स अ वेकेशन. सो तुम्हाला वेगळ्या गोष्टी शोधायची गरज नाही लागत. एनी बुक रेकमेंडेशन्स टू बूस्ट प्रोडक्टिव्हिटी? ॲटॉमिक हॅबिट्स खूप छान आहे. त्याच्यानंतर प्रोडक्टिव्हिटीसाठी एक महत्त्वाची गोष्ट जी आहे ती म्हणजे तुम्हाला तुमचं आउटकम माहिती असणं. सो सेट गोल सेट लाईफ इज अ बुक की जे तुम्हाला तुमचे गोल्स सेट करण्यासाठी हेल्प करेल. बिकॉज एकदा का तुमचे गोल सेट झाले, तुमचं आउटकम सेट झालं की तुमचा डिझायर्ड जो हे असतो, स्टेट असतो किंवा कुठे पोचायचं आहे हे क्लिअर असलं की त्याच्याप्रमाणे तुम्हाला प्रायोरिटाईज करणं खूप सोपं जातं, रँडमली गोष्टी प्रायोरिटाईज करण्यापेक्षा. आणि त्याचबरोबर अजून एक बुक मी सांगेन ते म्हणजे नॅव्हिगेट युअर लाईफ. ओके. बिकॉज तिथे कंपासची गरज कशी असते ते बुक तुम्हाला तसं हेल्प करेल. ओके, शुअर. की कुठेही गेल्यावरती आपल्याला एक कंपास हेल्प करतो की डायरेक्शन शोधण्यासाठी. सो सेट गोल सेट लाईफ ना? येस. Set Goals, Set Life is a book written by Rohit Bagatkar, and Navigate Yourself is a book written by me. So both of these books are available on Amazon. Please go check the link and buy them. So speaking from an NLP lens, एका नॉन प्रोडक्टिव्ह व्यक्तीमध्ये किंवा somebody who procrastinates, त्याच्या ब्रेनमध्ये काय केमिकल लोचा होत असतो? गुड केमिकल लोचा. बिकॉज जेव्हा आपण NLPचं कम्युनिकेशन मॉडेल स्टडी करतो तर एव्हरीथिंग स्टार्ट्स विथ आपले फिल्टर्स काय, त्याच्यातून आपलं इंटरनल रिप्रेझेंटेशन, त्याच्यामधून चेंज होणारा आपला स्टेट आणि मग त्याच्यातून येणारं आपलं बिहेवियर. सो अनप्रोडक्टिव्ह व्यक्तीसाठी जो केमिकल लोचा असतो ना, तो त्याच्या बिलीफ्समध्ये, त्याच्या एक्सपिरियन्समध्ये जे फिल्टर्स आपण जेनरिकली म्हणूयात फिल्टर्स, मेटा प्रोग्राम्स, ह्या काही NLP मधल्या गोष्टी आहेत
की ज्याच्याने तो केमिकल लोचा आपण रिझॉल्व करू शकतो. असे जे काही फिल्टर्स असतात जे लागलेले असतात, म्हणजे बेसिकली 3 टाईप ऑफ फिल्टर्स आपण म्हणतो. ज्याच्यात एक असतं जनरलायझेशन, दुसरं असतं डिस्टॉर्शन आणि तिसरं असतं डिलिशन. आपण जेव्हा NLP शिकवतो तेव्हा आपण ह्याच्यावर इंडिव्हिज्युअली फोकस करतो आणि ज्याला आपण माइंड मेकॅनिझम म्हणतो, की आपल्या एक्सपिरियन्समधून आपण ना गोष्टी जनरलाइज करत असतो. आपल्या एक्सपिरियन्समधून आपण गोष्टी डिस्टॉर्ट करत असतो आणि आपल्याच एक्सपिरियन्समधून आपण गोष्टी डिलीटसुद्धा करत असतो. आणि जेव्हा आपण हे जनरलायझेशन, डिलिशन, डिस्टॉर्शन करतो, त्याच्यावरती जरी आपण फोकस केला ना आपली प्रोडक्टिव्हिटी वाढू शकते. इंटरेस्टिंग. की काय आपण जनरलाइज करतोय, काय डिस्टॉर्ट करतोय. डिस्टॉर्शन इज की समोरचा काहीतरी सांगतोय आपल्याला किंवा समोरचं आपलं जे काही काम आहे त्याच्या प्रती आपल्याला काय करायचं आहे आणि ते आपल्या माइंडनी केलेलं त्याचं डिस्टॉर्शन. त्याच्यामुळे तो वाढलेला टास्क, ते वाढलेलं काम, ह्या गोष्टी येतात. तू नेक्स्ट NLP वर्कशॉप कधी करणार आहेस सांग. आय रिअली नीड अ रिफ्रेशर बिकॉज सिटिंग हिअर राईट नाउ अँड यू सेइंग ऑल दीज थिंग्स इज टेकिंग मी बॅक टू द क्लासरूम. बट अगेन प्रोडक्टिव्हिटी, NLP अशा गोष्टी आहेत ज्या करत राहायला पाहिजे. असं नाही की एकदा करून ते होणार आहे. म्हणजे इवन NLP क्लासमध्ये पण तुला आठवत असेल तर आम्ही सांगतो की NLP एकदा करून संपत करेक्ट नसतं. करेक्ट करेक्ट. मी स्वतः NLP बऱ्याच वेळा रिपीट केलंय. बिंग अ ट्रेनर ऑल्सो आय कीप गोईंग अँड रिपीटिंग NLP. बिकॉज कुठल्या वेळेला कुठला पॉईंट तुम्हाला क्लिक होईल खरे आणि तुम्ही तो इम्प्लिमेंट करायला लागाल. ट्रू दॅट. नेवर नो. सो गोल सेटिंगबद्दल एक क्वेश्चन आहे जो बाय नाव आय काइंड ऑफ नो दी आन्सर, बट वेन आय स्टार्टेड माय जर्नी आणि आय एम शुअर अ लॉट ऑफ पीपल फेस दिस डिफिकल्टी इज दॅट बरेचदा आपण जेव्हा गोल सेट करतो इट इज 80-90% ऑफ द टाइम्स आउटसाइड इन. म्हणजे एखादा बेंचमार्क असतो की दिस इज माय ड्रीम जॉब, दिस इज द कार आय वॉन्ट टू बाय, आणि मे बी युअर ऑथेंटिक सोल डज नॉट इवन लाईक द कार, बट बिकॉज इट इज सो ग्लॅमराइज बाय द सोसायटी तुम्ही तो गोल सेट करता आणि मग तो गोल अचीव नाही होत. सो हाऊ विल यू अड्रेस दिस? जेव्हा आपण रेग्युलर टर्म्समध्ये स्मार्ट गोल सेटिंग म्हणतो, विच इज स्पेसिफिक, मेजरेबल, रिअलिस्टिक अँड टाइम बाउंड. टाइम बाउंड. सो ह्याच्यात NLP मध्ये थोडासा वेगळा हे आहे की म्हणजे ॲज फॉर जसं आपण स्पेसिफिक म्हणतो तसा तो सिम्पल आहे का. इथे मी फोकस करणार आहे तुझ्या क्वेश्चनवरती की आतमधून हवा आहे की नाही. बरोबर. सो वेन इट कम्स टू मेजरेबल, हिअर वी से वेदर इट इज मिनिंगफुल टू यू. तो तुमच्यासाठी अर्थपूर्ण आहे का, दॅट मॅटर्स अ लॉट. आणि ते NLP तुम्हाला चेक करायला मदत करतं की हे अचीव करून खरंच मी सॅटिस्फाईड फील करणार आहे का इट इज जस्ट लाईक द परस्यूट ऑफ हॅपीनेस, की आपण चेस करतो, एक झालं की दुसरं झालं की एंड ऑफ द डे परस्यूट ऑफ हॅपीनेस नेवर एंड्स. सो इट इज अबाउट स्टेईंग हॅपी अँड डुईंग थिंग्स. जसं आम्ही आर्ट ऑफ लिव्हिंगमध्ये हे गुरुजींकडून शिकलोय, स्टे हॅपी अँड डू थिंग्स रॅदर दॅन डुईंग समथिंग फॉर हॅपीनेस. ट्रू. सो तसंच जसं मिनिंगफुल आहे का, त्याच्यानंतर तो टुवर्ड्स गोल आहे का, म्हणजे खरंच तुम्हाला त्या गोलपर्यंत जायचं आहे का. म्हणजे एक आपण ह्याच्यात एक्झाम्पल घेऊया की आय वॉन्ट टू लीड अ लोन फ्री लाईफ. फोकस कुठे जातोय, इट इज टेकिंग युअर फोकस ऑन लोन्स. लोन असेल तर लोन फ्री होणार, नाहीतर तुम्ही लोन काढणार आणि मग फ्री होण्यासाठी काम करणार. व्हेरी ट्रू. असे ते म्हणजे जे स्मार्ट आपण रेग्युलरली कॉन्शियस लँग्वेजमध्ये शिकतो तसंच अनकॉन्शियस लँग्वेजमध्ये त्याचं वेगळं कॉनोकेशन आहे. करेक्ट करेक्ट करेक्ट. हे आपल्याला बघणं गरजेचं आहे. सिम्पल, मिनिंगफुल, त्याच्यानंतर अकाउंटेबल आहात का तुम्ही त्या गोलसाठी. जसं आपण इथे अचिवेबल म्हणतो तसं आपण तुम्ही अकाउंटेबल आहात का. म्हणजे तुम्ही कोणासाठी तरी गोल घेतलाय आणि त्याची अकाउंटेबिलिटी तुमच्याकडे नाहीच आहे, म्हणजे त्यांनी तो गोल पूर्ण करायचा. हा गोल कसा पूर्ण माझा गोल दुसरे कसे पूर्ण करतील. एक एक्झाम्पल म्हणजे मी जिमला जातोय, त्या ट्रेनरनी माझ्याकडून करवून घेतलं पाहिजे. ओके. गोल माझा आहे की मला वेट कमी करायचंय किंवा वेट वाढवायचंय किंवा मसल फिट व्हायचंय.
तर ट्रेनरनी केलं पाहिजे. अकाउंटेबिलिटी शिफ्ट झाली ना इथे. त्याचाच पुढचा भाग ए नंतर येतो तो आर, रेस्पॉन्सिबिलिटी. तुम्ही तुमच्या गोलची रेस्पॉन्सिबिलिटी घेताय का? दॅट इज ऑल्सो व्हेरी मच इम्पॉर्टंट. जितका तो रिअलिस्टिक असणं गरजेचं आहे. अगेन जसं तू प्रश्न विचारलास की रिअलिस्टिक आहे का, तो रिअलिस्टिक म्हणजे तुम्हाला तो खरंच अचिवेबल रिअलिस्टिक वाटतोय का, का तुमच्यासाठीच ते काहीतरी भलतंच आहे असं. ओके. सो हे काही ॲस्पेक्ट्स आहे. इथे आपण जास्त यावरती डिस्कस करण्यापेक्षा आय वुड सजेस्ट आवर व्ह्युअर्स की त्यांनी एकदा NLPचा अनुभव घ्यावा. ॲब्सोल्युटली, नक्कीच. जेन्युइनली इट इज अ व्हेरी 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 पॉवरफुल टेक्निक. आणि मी बिंग अ लँग्वेज पर्सन, म्हणजे फॉर मी वर्ड्स अँड कम्युनिकेशन इज एव्हरीथिंग, अँड विच इज वाय NLP, विच इज न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग, वॉज व्हेरी मच अलाइंड विथ माय आयडेंटिटी. बिकॉज खूपसे प्रोग्राम्स असतात, खूपसे वर्कशॉप्स असतात, बट देन आय हॅव डन अ लॉट ऑफ थिंग्स, बट नाही, अँड आय हॅव डन अ लॉट ऑफ थिंग्स, अँड NLP resonated the most with me. So because we are talking about language, can you give our viewers very 3 powerful statements that they can kind of keep repeating in their head and better their self-talk? आजकालच्या लाईफमध्ये जर बघितलं तर कुठेतरी ना खूप इम्पॉर्टंट गोष्ट असते की माझा कॉन्फिडन्स. तुम्ही एक सांगेन आय एम कॉन्फिडंट. हे जेव्हा तुम्ही सतत सांगत राहता, असं म्हटलं पण जातं, बऱ्याचदा आपण ऐकलं असेल, फेक इट टिल यू मेक इट. सो इवन दो द कॉन्फिडन्स इज लॅकिंग और इवन दो द कॉन्फिडन्स इज लेस ॲज पर युअर एक्सपेक्टेशन, इफ यू कीप सेईंग दिस, आय एम कॉन्फिडंट, आय एम कॉन्फिडंट, आय एम बिकमिंग कॉन्फिडंट एव्हरी डे, और आय एम काय म्हणता येईल, आय एम बिकमिंग कॉन्फिडंट एव्हरी डे, आय एम प्रॅक्टिसिंग टू बी बिकमिंग कॉन्फिडंट एव्हरी डे. हे असे काही स्टेटमेंट्स असतात ज्याच्याने आपल्याला तो स्टेट ऑफ माइंड आणणं आपल्यामध्ये सोपं जातं. हे एक स्टेटमेंट झालं, आय एम कॉन्फिडंट. त्याच्यानंतर आय एम हॅपी. बऱ्याचदा आपण हे स्टेटमेंट करतच नाही. आय लव्ह माय सेल्फ हे स्टेटमेंट करतच नाही. वी कीप चेकिंग फॉर व्हॅलिडेशन्स, आणि या व्हॅलिडेशन्समुळे ना खूप प्रोडक्टिव्हिटी हॅम्पर होते. बिकॉज वी कीप कॉन्स्टंटली कम्पेअरिंग अवर सेल्स विथ अदर. अगेन वन रिझन ऑफ बिकमिंग अनप्रोडक्टिव्ह, कम्पेअरिंग विथ अदर्स. सो हे काही स्टेटमेंट्स आहेत, ते आपल्याला चेक करणं आणि ते वापरणं फार गरजेचं असतं. सो प्रोडक्टिव्हिटीचे 3 दुश्मन असं तुला पटकन विचारलं तर हाऊ विल यू क्विकली फ्रेज इट? परफेक्शन, दुसरं कंपॅरिझन, तिसरं निगेटिव्ह बिलीफ सिस्टम. ओके. सुरुवातीचा रॅदर मी इथे चेंज करीन लिमिटिंग बिलीफ सिस्टम. आपण NLP मध्ये म्हणतो निगेटिव्ह पॉझिटिव्ह आर सब्जेक्टिव्ह, त्यामुळे लिमिटिंग बिलीफ सिस्टम. करेक्ट. असं मगाशा कॉन्व्हर्सेशनमध्ये तू हे पण म्हणालास की एखादी गोष्ट जेव्हा आपण एक्सपिरियन्स करतो तेव्हा त्याच्यावर लवकर विश्वास बसतो. सो आणि आपण आत्ता हेही वारंवार म्हणतोय की प्रोडक्टिव्हिटी कोचिंग अँड NLP इज समथिंग विच इज अन एव्हरी डे कंटिन्युअस थिंग. सो असं नाही की तुम्हाला एकदा करून त्याचा रिझल्ट मिळणार आहे. पी हळद हो गोरी प्रकार नाही हा. पण तरी जे व्ह्युअर्स आपले आहेत त्यांना ह्याच्यावर बिलिव्हेबिलिटी बसण्यासाठी लाईक फॉर एक्झाम्पल राईट नाव आय एम सिटिंग हिअर अँड मे बी फीलिंग व्हेरी लेझी, तर क्विकली मी माझा स्टेट ऑफ माइंड कसा चेंज करू? ह्याच्यात NLPचं एक प्रीसपोजिशन्स आपण म्हणतो ते आहे, म्हणजे चेंज युअर फिजिओलॉजी विच चेंजेस युअर सायकोलॉजी. की तुला आत्ता लेझीनेसमध्ये ना तुझं एक स्ट्रक्चर आहे, फिजिओलॉजी आहे, आपण टेक्निकल टर्म्समध्ये बोललो तर. द मोमेंट यू चेंज दॅट फिजिओलॉजी, तू आत्ता जी अशी बसलेली आहेस लेझी वाटताना, जस्ट get into that posture where you are sitting straight, spine erect, shoulders back. Instantly you feel that shift in your state of mind. And then get going. That is necessary. तो शिफ्ट आल्यावरती पुन्हा जर थांबलं तर गोईंग बॅक इन टू दॅट लेझी फिजिओलॉजी बिकम्स व्हेरी इझी असं. ओके. सो आत्तापर्यंतच्या
और मी स्वतःचं स्टेट्स डायग्नॉज करून, जसं तू फिजिओलॉजी बोललास, आय कॅन गेट गोईंग. बट हाऊ इम्पॉर्टंट इट इज टू हॅव अ प्रोडक्टिव्हिटी कोच इन युअर लाईफ. सो आपण जसं म्हणतो की बिझनेस करताना प्रत्येकजण हा बिझनेस एक्सपर्ट असतो का, तर नाही. तो त्या पर्टिक्युलर प्रॉडक्टचा और सर्व्हिसचा एक्सपर्ट असतो आणि त्या सर्व्हिस और प्रॉडक्टला धरून बिझनेस करण्यासाठी त्याला एक कन्सल्टंट किंवा कोचची गरज असते. त्याचप्रमाणे इट इज नेसेसरी दॅट आपण एखाद्या विशिष्ट एरियामध्ये एक्सपर्ट आहे आणि आपली प्रोडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी आपल्याला कोणाची तरी मदत लागू शकते. अँड दॅट कॅन बी द प्रोडक्टिव्हिटी कोच. Correct. Plus the whole accountability aspect. Yes. There are so many things that you may not be aware that you are going through. जे एका कोचिंग थ्रू त्या गोष्टीवरती हायलाईट होऊ शकतं. सो आपलं हे कॉन्व्हर्जेशन एक्स्ट्रीमली इन्साइटफुल होतं. सो आय हॅव नोन यू फॉर अ व्हेरी लाँग पिरियड. पण तरीही मला असं वाटलं की आजच्या कॉन्व्हर्सेशनमधनं मी बरंच काही रिफ्रेश केलं आहे. आणि आय एम व्हेरी शुअर फॉर फर्स्ट टाईम व्ह्युअर्स दिस counseling, this coaching is going to be very helpful. So any upcoming workshops that you are conducting that our viewers should be aware of? येस. एक तर म्हणजे वेन इट कम्स टू प्रोडक्टिव्हिटी, जसं आपण मगाशी बोललो, कम्युनिकेशन विथ युअर ओन सेल्फ, तर त्याच्याशी रिलेटेड कम्युनिकेशन एन्हान्सर वर्कशॉप आपण घेतो आहे, जो आहे 10 जानेवारीला ऑनलाईन असणार आहे. हा वर्कशॉप असणार आहे 10 जानेवारीला ऑनलाईन, सकाळी 11 ते 12:30 ह्या वेळात. ह्याच्यात तुम्हाला कम्युनिकेशनचे वेगवेगळे ॲस्पेक्ट्स कळणार आहेत. त्याचबरोबर तुम्ही तुमचं कम्युनिकेशन विथ युअर ओन सेल्फ कसं डेव्हलप करू शकता हे देखील तुम्हाला कळणार आहे. आणि दुसरा म्हणजे प्रोडक्टिव्हिटी एन्हान्सर म्हणून आपण 22 फेब्रुवारीला हा वर्कशॉप कंडक्ट करतो आहे. सो त्याच्या डिटेल्ससाठी तुम्ही माझ्या सोशल मीडियामध्ये चेक ठेवू शकता, जिथे तुम्हाला अपडेट्स येत राहतील. लवली. थँक्यू सो मच. तू वेळात वेळ काढून इकडे आलास. थँक्स टू यू की एवढ्या छान आपल्या गप्पा झाल्या आणि त्याच्यातून खूप काही म्हणजे जे मला पोचवायचं आहे ते मला पोचवता आलं व्ह्युअर्सपर्यंत. आणि अगेन टॉकिंग अबाउट NLP, यू नो हाऊ मच आय एम एक्साइटेड अबाउट इट. So reintroducing Rohit Bagatkar, productivity coach who uses NLP as a tool to enhance your productivity. तुम्ही इथपर्यंत आलात म्हणजे तुम्ही पूर्ण एपिसोड बघितला असेल. मला प्लीज कमेंट्समध्ये कळवा व्हॉट यू हॅव लाईक्ड. आणि अजून कुठल्या प्रकारचे गेस्ट्सशी तुम्हाला असे कॉन्व्हर्सेशन्स मी करावं असं वाटतंय ते पण मला कळवा. अंटिल देन, सी यू सून. लेट्स कीप नॅव्हिगेटिंग युअर ब्रँड टुगेदर. बाय.